नमस्कार. पृथ्वीवरील सगळेच जीव आपली छाप मागे सोडण्यासाठी गर्भधारण करतात. पण त्यातला मनुष्य हा असा एकमेव प्राणी आहे जो गर्भधारण झाल्यानंतर आनंद साजरा करतो. एखाद्या कुटुंबात मूल जन्माला येणार ही बातमी कळताच सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरतं आणि हा कालावधी साधारण 36 आठवड्यांचा असतो. पण कधी कधी या आनंदाला पण लागण्याची शक्यता असते. तुमचं बाळ जन्माला येणार आहे, पण 6व्या महिन्यामध्ये एक दुसऱ्या आठवड्यामध्ये तिला एक दिवशी एक सकाळी त्रास व्हायला लागला मिसेसला. त्या दिवशी सकाळी तिला 6 वाजता डिलिव्हरीच्या पेन्स अचानक यायला लागल्या आणि दवाखान्यात आम्ही गेल्यानंतर डॉक्टरांनी चेक केल्यावर डॉक्टरांच्या लक्षात आलं की आता पिशवीचं पूर्ण तोंड ओपन झालेलं आहे आणि डिलिव्हरी आपण आता रोखू शकत नाही. डॉक्टरांनी सांगितली डिलिव्हरी करावीच लागेल. 6व्या महिन्यापर्यंत डॉक्टरांनी आम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलं, बाळ एकदम व्यवस्थित आहे, काही काळजी करू नका तुम्ही असं. पण ते म्हणे की एका हप्त्यामध्ये फक्त 6 ग्रॅम बाळाचं वजन वाढलं आहे म्हणे, तिथे कमीत कमी 150 ग्रॅम वजन वाढायला पाहिजे होतं म्हणे. तर मग आम्ही पूर्ण घाबरून गेलो आणि डॉक्टर काय म्हणे आम्हाला की हे बाळ जगणार नाही म्हणे. आणि मी तर असं विचार करेल का हे बाळ पोटातल्या पोटात मरू द्यावं आणि नंतर आपण डिलिव्हरी करावी म्हणे. तर आज आपण या पण सोडवणाऱ्या शाखेविषयी जाणून घेणार आहोत, ज्याचे तज्ज्ञ आहेत डॉक्टर संजय आहेर. नवजात शिशु अतिदक्षता विभाग किंवा ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये निकू असं म्हणतात, हा जो अतिदक्षता विभाग आहे हा स्पेशली जे प्रीमॅच्युअर किंवा कमी वजनाचे बाळं असतात त्यांच्यासाठी तयार केलेला आहे. आणि ह्या ठिकाणी येणारे जे बाळं आहेत ते काही बाळांना जन्मानंतर लगेच त्रास होतो म्हणून त्यांना घेऊन आणलं जातं, किंवा काही बाळांना जन्मानंतर समजा 5 दिवसानंतर किंवा 6 दिवसानंतरही काही प्रॉब्लेम उद्भवतात, जसं कावीळ आहे किंवा इन्फेक्शन किंवा सेप्सिस ज्याला आपण म्हणतो, या कारणांसाठी सुद्धा हे बाळं येतात. तर ह्या नवजात शिशूंची काळजी घेणारा जो डॉक्टर असतो त्याला निओनेटॉलॉजिस्ट म्हणतात किंवा नवजात शिशु तज्ज्ञ असं म्हणतात. पिडियाट्रिशियन आणि नवजात शिशूमधला फरक हा आहे की नवजात शिशु तज्ज्ञ हा बाळ जन्माला आल्यापासून ते बाळ 1 महिन्याचं होईपर्यंत त्याची काळजी घेतो. ही एक स्पेशलाइज ब्रँच आहे जी MD पिडियाट्रिक्स नंतर त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन केलं जातं आणि त्याला निओनेटॉलॉजिस्ट असं म्हणतात. निओनेटॉलॉजी म्हणजे नवजात शिशुशास्त्र, शिशु तज्ज्ञ म्हणजे निओनेटॉलॉजिस्ट, याचं आम्हा गायनेकॉलॉजिस्टच्या दृष्टीने अतिशय जास्त महत्त्व आहे. तर निओनेटॉलॉजिस्टची गरज 2 गोष्टींमध्ये आम्हाला पडते. एक तर डिलिव्हरी लवकर होते तेव्हा किंवा डिलिव्हरी लवकर करावी लागते तेव्हा. ते दिवस काय असायचं की बालरोग तज्ज्ञ जे आहेत तेच निओनेटॉलॉजिस्ट म्हणून काम करायचे. जसं आम्हीच आधी बाळ बघतो तसं बालरोग तज्ज्ञ करत असत. पण याच्यामध्ये फरक आहे. स्पेशलाइज निओनेटॉलॉजी केअर याच्यासाठी वेगळी नर्सिंग केअर लागते, कारण त्यांची फिजिओलॉजीच वेगळी असते. 7 महिन्याच्या बाळाच्या शरीरक्रियाच वेगळ्या असतात, त्याचे डोसेस वेगळे असतात, त्याची औषधं वेगळी असतात आणि त्याच्यासाठी स्पेशलाइज्ड तज्ज्ञ असणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अशी एक वेळ येते जी आपण अगदी श्वास रोखून अनुभवत असतो. सचिन तेंडुलकर 99 धावांवर खेळत आहे आणि त्याची ती 1 धाव कंप्लीट होईपर्यंतचा जो क्षण आहे ना, त्याला सुवर्ण क्षण असं म्हणतात. पण हाच क्षण जर एखाद्या बाळाच्या जीवन आणि मरणाच्या मधला क्षण असेल तर नवजात शिशूंच्या काळजीमध्ये त्यांचा जो पहिला 1 तास किंवा 60 मिनटं जे आहेत त्याला आम्ही गोल्डन आवर असं म्हणतो. ह्या गोल्डन आवरमध्ये त्या बाळाला जन्मापासून ते निओनेटल ICU किंवा नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये शिफ्ट करेपर्यंत जी काळजी घेतली जाते त्याला आम्ही गोल्डन आवर कन्सेप्ट असं म्हणतो. आणि जर बाळाचं वजन खूपच कमी असेल, समजा 1 किलोपेक्षा कमी असेल, तर त्या बाळाला श्वास घ्यायला अडचण असते. तर त्या बाळाला लागणारं जे काही सपोर्ट आहे तो बाळ जन्माला आल्यापासून लगेच सुरू होतो आणि मग त्या सपोर्टवरती किंवा ऑक्सिजनमध्ये किंवा त्या ट्रान्सपोर्ट ॲम्ब्युलन्समध्येच त्या बाळाला नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये आणलं जातं आणि तिथून पुढे त्याची ट्रीटमेंट सुरू होते. सो हा जो 1 तासाचा जो कालावधी आहे तो त्या बाळाच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. नवजात शिशु तज्ज्ञाचा रोल हा फक्त बाळ जन्माला आल्यानंतर सुरू होतो असं नाही, तर बऱ्याच केसेसमध्ये गायनेकॉलॉजिस्ट किंवा जे स्त्रीरोग तज्ज्ञ असतात ते आईची सोनोग्राफी करतात. त्या सोनोग्राफीमध्ये जर काही त्यांना जीवघेणा आजार किंवा गुंतागुंतीचा प्रॉब्लेम जर आढळला
तर अशा कपलला ते निओनेटॉलॉजिस्टकडे काउन्सिलिंगसाठी पाठवतात. याला आम्ही पेरिनेटॉलॉजी असं म्हणतो. पेरिनेटॉलॉजी म्हणजे जन्माला येण्या अगोदरच त्या बाळाचं पोटामध्येच निदान करून त्याच्यावरती उपाययोजना करणे, जेणेकरून त्या बाळाला जन्मानंतर लवकरात लवकर अतिदक्षता विभागामध्ये शिफ्ट करून योग्य ती त्याच्यावरती ट्रीटमेंट आपल्याला करता येते. NICU मध्ये ॲडमिट असलेल्या बऱ्याच बाळांना काविळीसाठी ॲडमिट केलं जातं, ज्याच्यामध्ये फोटोथेरपी नावाची ट्रीटमेंट आम्ही देत असतो. कावीळ होणं हे एक साधारण प्रकार आहे, पण त्याला आम्ही फिजिओलॉजिकल जॉन्डिस असं म्हणतो. साधारण 70 ते 80% बाळांमध्ये ही कावीळ होते. परंतु जर एखादं बाळ प्रीमॅच्युअर असेल किंवा त्याचं वजन खूप कमी असेल, अशा बाळांमध्ये ह्या काविळीचा धोका जास्त असतो. हे होऊ नये म्हणून त्या बाळाला आम्ही फोटोथेरपीची ट्रीटमेंट देतो. परंतु अशा काही केसेस असतात ज्याच्यामध्ये बाळाच्या आईचा रक्तगट जर निगेटिव्ह असेल आणि बाळाचा रक्तगट जर पॉझिटिव्ह असेल, तर अशा केसेसमध्ये ह्या काविळीचं प्रमाण प्रचंड वाढतं आणि ते पहिल्या 24 ते 48 तासामध्येच ती कावीळ 20 किंवा 25च्या वरती जाऊ शकते. तर अशा बाळांना आम्ही खूप लक्ष ठेवून लवकरात लवकर ॲडमिट करून त्यांना ही ट्रीटमेंट देत असतो. सध्या आधुनिक ट्रीटमेंटमुळे कावीळ वाढण्याचा प्रकार बराच कमी झालेला आहे. निओनेटल सर्व्हिसेस जेव्हा उपलब्ध नव्हते तेव्हा इन्फंट मॉर्टॅलिटी रेट खूप होती. पण इमिजिएट अटेन्शन टू प्रिमॅच्युरिटी, गुड इन्क्युबेटर केअर, प्रॉपर व्हेंटिलेशन किंवा जॉन्डिस झाला तर इमिजिएट एक्सचेंज ट्रान्सफ्युजन, ह्या सगळ्या सर्व्हिसेस इमिजिएटली अवेलेबल झाल्यामुळे डेफिनेटली मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थला तर इम्प्रूव्हमेंट झालेली आहेच. पण ओव्हरऑल इफ दीज बेबीज सर्वाईव्ह विदाउट एनी न्यूरोलॉजिकल डेफिसिट, नुसतं सर्वाईव्ह होणं हे महत्त्वाचं नाही, पण सर्वायव्हिंग विदाउट न्यूरोलॉजिकल डेफिसिट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जसं जसं माणूस प्रगती करत चालला आहे तसं तसं यंत्र हा त्याच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनत चालला आहे. लोक असंही म्हणतात की यंत्राची संगत माणसाला भावनाहीन बनवत चालली आहे. पण यंत्रांची दुसरीही एक बाजू आहे. नवजात शिशु अतिदक्षता विभाग याच्यामध्ये खूप अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा समावेश असतो, जसं की रेडियंट वॉर्मर, ज्याच्यामध्ये बाळाला गरम ठेवण्यासाठी रेडियंट वॉर्मरचा उपयोग केला जातो. नंतर खास या छोट्या बाळांसाठी लागणारे जे व्हेंटिलेटर्स किंवा कृत्रिम श्वासाचे मशीन असतात ते स्पेशली ह्या बाळांसाठी डिझाईन केलेले असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या बाळांना लागणारी जी नर्सिंग केअर आहे ती इतर पेशंट किंवा इतर रुग्णांच्या कंपॅरिझनमध्ये खूप वेगळी असते. कारण याच्यामध्ये नर्सिंग केअर हा पार्ट फार महत्त्वाचा असतो, कारण त्या बाळाचं घरी जाणं ह्या चांगल्या नर्सिंग केअरवर अवलंबून असतं. तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी आणि तिथला जो स्टाफ आहे याच्यावरती त्या बाळाची ट्रीटमेंट अवलंबून असते. वेळेच्या अगोदर जन्म झाल्यामुळे हे बाळ बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकत नाही. मग यंत्राद्वारे त्याला आईच्या पोटातली ऊब दिली जाते. पण कधी कधी असा प्रश्न पडतो की त्या निरागस बाळाला पाहून यंत्रातही भावना निर्माण होत असतील का? जेव्हा हे प्रीमॅच्युअर बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्याचं वजन कमी असतं आणि त्याची वाढ झालेली नसते. त्याच्यामुळे त्याच्या त्वचेची वाढ न झाल्यामुळे ह्या बाळांचं टेम्परेचर खूप लवकर कमी होतं. त्यामुळे हे बाळ थंड वातावरणामध्ये अगदी लवकर हायपोथर्मिक किंवा अगदी थंड होऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्यांचा सगळा प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो त्यांचा NICU स्टे. तर त्यासाठी ह्या बाळांना लागणारे जे स्पेशल इन्क्युबेटर्स किंवा रेडियंट वॉर्मर्स असतात याच्यामध्ये त्या बाळाचं टेम्परेचर मिनटाचं टेम्परेचर कंट्रोल केलं जातं. बाळाचं टेम्परेचर कमी झाल्यास ती मशीन आपोआप बाळाला उष्णता देते. बाळाची उष्णता वाढली तर आपोआप ते टेम्परेचर कमी होतं. तर टेम्परेचर कंट्रोल ह्या बाळांच्या ट्रीटमेंटमध्ये फार महत्त्वाचा भाग असतो. दुसरं आहे की जे बाळ अगदी छोटं आहे, समजा एखाद्या बाळाचं वजन 600 किंवा 700 ग्रॅम आहे, त्या बाळाच्या फुफ्फुसाची वाढ झालेली नसते. त्यामुळे हे बाळ बाहेर आल्यानंतर बाहेरच्या वातावरणात किंवा हवेमध्ये ते श्वास घेऊ शकत नाही. अशासाठी कृत्रिम श्वासाचे जे मशीन असतात व्हेंटिलेटर्स त्याच्यावरती आपण ठेवतो आणि त्याच्यामध्ये त्या बाळाला श्वास घेताना बिलकुल त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. हळूहळू यंत्राच्या कुशीतील आणि डॉक्टरांच्या नजरेखालील बाळ सुदृढ होण्याच्या दिशेने जाऊ लागतं. त्याची ही वाटचाल सुखरूप व्हावी म्हणून डॉक्टर्स आणि स्टाफ कशा प्रकारची काळजी घेतात ते आपण पाहूया.
आता आपल्याकडे सगळ्या आधुनिक टेक्निक्स आहेत. प्रत्येक बाळाला आपण पल्स ऑक्सिमीटर म्हणून जो असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये बाळाचं हृदयाची गती आणि त्याचबरोबर शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे ते लगेच बघितलं जातं. तो पल्स ऑक्सिमीटर जो आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला, कारण सतत बाळाला स्टेथो लावून आपल्याला हार्ट नाही बघता येत, त्या हिशोबाने आपल्याला खूप मदत होऊन जाते. औषधं सगळी सुरू होतात. बाळ ज्या वेळेला सेटल होतं त्याच्यानंतर पण आपण पूर्ण बरं झालंय आणि आता त्याच्याकडे बघायची गरज नाही असा प्रकार नसतो. त्याच बाळाला आपण 15-15, 20-20 मिनिटांनी नवीन आलेल्या बाळाला जाऊन बघतो का आता त्रास काही वाढलाय का, काही कमी झालंय का, औषधं काही बदलायची गरज आहे का, ऑक्सिजन कमी जास्त करायची गरज आहे का. तुम्हाला अशी शंका वाटेल की प्रीमॅच्युअर बाळामध्ये नजर असते का, तर बाळाला निश्चितच असते. नॉर्मल बेबीप्रमाणे त्याला नजर असते, पण जी थोडी वाढ अपूर्ण राहिलेली असते त्याच्यावर ह्या ऑक्सिजनचा, बाळाला जो आपण ऑक्सिजन देतो त्याचा परिणाम होऊन नंतर तो पडदा सटकण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण हा पडदा ऑब्झर्व करत असतो. मग जो पडदा त्याचा जन्मताच डेव्हलप झालेला आहे, ज्याच्यामुळे बाळाला नजर आहे, तो आपण वाचू शकतो आणि येणाऱ्या अंधत्वापासून बाळाला आपण नक्कीच वाचवू शकतो. योग्य उपचाराने बाळाची शारीरिक स्थिती आणि योग्य मार्गदर्शनाने आईची मानसिकता ही हळूहळू स्वस्थ होऊ लागते. या काळात बाळाला आईचा स्पर्श म्हणजे परिसाचा अनुभव असतो, जसं कांगारू आपल्या पिल्लाला पोटाशी लावून ठेवतं. एक कांगारू मदर केअर म्हणतो ती आपण सुरुवात करून देतो. बाळाला आईच्या कुशीत जे देणं आहे ते आपण या बॅगेत ठेवून देतो. ज्या वेळेला ते बॉन्डिंग अजून वाढतं. मदर ज्या वेळेला बाळाच्या जवळ येते, मदर जेव्हा बाळाला टच करते तेवढंच आईचं दूध वाढायला मदत होते. ज्या बाळांचं वजन 1 किलोपेक्षा कमी असतं, साधारण 700-800 ग्रामचे जे बाळ आमच्याकडे ॲडमिट असतात आणि हळूहळू ते बाळं जे आम्ही ट्रीटमेंट देतो त्याला रिस्पॉन्ड करत हळूहळू स्टेबल होतात, असे बाळं ज्या वेळेला 1 किलोचे होतात त्यावेळेला आमच्या NICUमध्ये आम्ही एक उपक्रम राबवला आहे, ज्याला आम्ही वेलकम टू किलो क्लब असं नाव दिलं आहे. ज्या वेळेला हे बाळ 1 किलोचं होतं त्यावेळेला आम्ही 1 किलोचा केक कापून ते एक सेलिब्रेशन करतो, ज्याच्यामुळे त्या आईवडिलांना एक कॉन्फिडन्स येतो की आता आपलं बाळ बरं होत चाललं आहे आणि आता हे बाळ आपलं नक्कीच घरी जाणार, असं त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास येतो. आणि त्याचा सगळ्यांनाही, आमचे जे स्टाफ असतो त्यांनाही ती ट्रीटमेंट केल्याचा एक आनंद मिळतो की बाबा ह्या बाळाला आपण अगदी सगळ्या अडचणींमधून बाहेर काढून आता ते घरी जाण्यास इतपत त्याला बरं केलेलं आहे. NICUमधून डिस्चार्ज झाल्यानंतर ह्या बाळाचा फॉलोअपसुद्धा फार महत्त्वाचा असतो, कारण हे बाळ घरी गेल्यानंतर त्याची वाढ व्यवस्थित होते आहे की नाही, त्याची डेव्हलपमेंट व्यवस्थित होते आहे की नाही, हे फार महत्त्वाचं असतं. तर त्याच्यासाठी ज्या काही क्लिअर कट इन्स्ट्रक्शन असतात त्या आम्ही पालकांना देत असतो. तो सलाईनवर आणि औषधावर असल्याने त्याचं वजन बऱ्यापैकी कमी झालं होतं. एक 970 वगैरेपर्यंत वजन झालं होतं त्याचं कमी. पण नंतर मग परत जसं त्याचं दूध घ्यायला लागलं आणि दूध पचवायला लागलं आणि त्याच्या आतड्यांची सूज वगैरे उतरून नॉर्मल व्हायला लागला, मग त्याचं वजन हळूहळू वाढत त्याचं वजन आज जवळजवळ 1.25-2 किलोपर्यंत वजन झालेलं आहे एका महिन्यामध्ये. जेव्हा जन्माला आली तेव्हा ती 1250 ग्रॅमची होती आणि 17 दिवसानंतर जेव्हा मी नेलं तेव्हा ती साधारणपणे 1750 ग्रॅमची झाली होती आणि आज तिला 3 महिने होतात आणि ती आज 3.5 किलोची झाली आहे. अक्षरशः सांगता नाही येत मला, एवढी चांगली काळजी त्यांनी घेतली. आणि आता आमचं बाळ एकदम व्यवस्थित आहे, सुखरूप आहे. 1250पर्यंत त्याचं वजन गेले. आता 950 ग्रॅम बाळाचं डिलिव्हरी झालं तेव्हा वजन होतं आणि आत्ता 1250 ग्रॅमपर्यंत वजन आहे. जिस तरह से नर्स केयर करती है, दे आर नेक्स्ट टू मॉम, मतलब बिल्कुल मम्मा के जैसे वो लोग केयर करते हैं, बच्चे को रोने नहीं देते हैं. उन्होंने हमको भी सिखाया कि बच्चे को कैसे केयर की जाती है. 4 वर्षापूर्वी आमच्याकडे उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात छोटं बाळ ॲडमिट झालं होतं. त्या बाळाचं जन्माचं वजन फक्त 550 ग्रॅम होतं. ते बाळ माझ्या हाताच्या पंजावर बसेल इतकं छोटं होतं आणि याची पूर्ण काळजी घेतल्यानंतर ते बाळ साधारण 90 दिवसानंतर आमच्या NICUमधून डिस्चार्ज झालं.
ते बाळ 1 वर्षाचं झाल्यानंतर त्याचे आई वडील इथे येऊन त्याचा पहिला वाढदिवस आम्ही इथे साजरा केला आणि आज ती मुलगी 4 वर्षाची झालेली आहे आणि ती पूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगते. रोज 1-1 ग्रामनी 1/2 ग्रामनी वजन वाढायचं हिचं अन्वीचं आणि प्रचंड टेन्शनमध्ये होती सायली. मी इथं नसायचो कारण आम्ही इथले नाशिकचे नाही येत प्रॉपर. ती पूर्ण वेळ इथं असायची. अदरवाईज म्हणजे 555 ग्रामची बेबी होती. आमची पूर्णपणे आम्ही अपेक्षा पण सोडून टाकली होती की अन्वी आमच्याबरोबर असेल म्हणून. आता साधारण 9.5 kgs आहे तिचं वजन. हळूहळू वाढतं आहे. खायचे प्यायचे खूप त्रास आहेत पण बाकी प्रचंड ॲक्टिव्ह आहे. खूप मस्ती करते, खूप खेळते, शाळेत जाते, खूप आवडतं शाळेत जायला. डान्स खूप सुंदर करते, खूप प्रचंड बोलते, बिलकुल तिला कोणाची ओळख नाही लागत. खूप सगळ्यांशी एकदम फ्रेंडली आहे, सगळ्यांची लाडकी आहे आणि बाकी सगळे ॲक्टिव्ह एकदम. ॲक्टिव्हिटीज तिच्या खूप छान आहेत. आता ती 3.5 वर्षाची झाली आहे. हे ऐकून मला इतकं छान वाटलं की आपण इतक्या छोट्या बाळाला वाचवलं आणि ते बाळ आज एक नॉर्मल आयुष्य जगत आहे आणि तो जो आनंद त्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती आज आम्हाला दिसतोय तेच आम्ही कमावलेलं यश आम्ही म्हणू शकतो या सगळ्या याच्यात. असं म्हणतात की निसर्ग चमत्कार करतो पण कधी कधी विज्ञानही चमत्कार करतं. ही बाळं अगदी सामान्य बाळांसारखी सुदृढपणे मोठी होतात, हसतात, खेळतात आणि आपलं एक नवीन जग तयार करतात. गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये नवजात शिशु दक्षता विभागामध्ये बऱ्यापैकी संशोधन झालेलं आहे आणि अत्याधुनिक ट्रीटमेंट आज भारतामध्ये अवेलेबल आहे आणि त्याच्यामुळे कमी वजनाच्या प्रीमॅच्युअर बाळांचं वाचण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे बालमृत्यूचा दर कमी होतो आहे आणि मला वाटतं ते एक आपल्या देशाचं प्रगतीचं लक्षण आहे. आज आपल्या देशाला जगामध्ये युवा देश म्हणून संबोधले जाते. बालमृत्यूचे प्रमाण जितके कमी तितकीच युवांची संख्या देशामध्ये जास्त आणि जितकी युवांची संख्या जास्त तितकीच देशाची प्रगती सुद्धा जास्त. या तरुण भारताला चिरतरुण ठेवण्यासाठी नवजात शिशु अतिदक्षता विभागासारख्या वैद्यकीय शाखांचा हातभार खूप मोठा आहे. तर आज आपण इथेच थांबूया. आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 10:30 वाजता. पाहायला विसरू नका आपल्या सर्वांगीण आरोग्याचा विचार करणारा कार्यक्रम डायग्नोसिस.